मित्रांनो, मी स्वतः जो डेटा ॲनालिटिक्स विथ AI कोर्स घेणार आहे त्यामध्ये नेमकी सिलेबस काय असणार आहे तुम्हाला एकदा ओव्हरव्ह्यू देऊन देतो. तर सगळ्यात पहिली गोष्ट बघा की पायथॉनचे बेसिक्स जसं की APLs काय असतं, कंट्रोल फ्लो स्टेटमेंट काय असतं, फॉर लूप काय असतं, व्हाईल लूप कसं असतं, डबल मॅच केस काय असते, अशा सगळ्या गोष्टी बेसिक आधी मी शिकवणार. आणि त्याच्या बेसिसवर जितके पण सारे लॉजिकल क्वेश्चन आहे जे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात सगळेचे सगळे क्वेश्चन आधी प्रॅक्टिस करून घेणार. त्यानंतर तुमचं स्टार्ट होतं डेटा स्ट्रक्चर इन पायथॉन, म्हणजे तुमचं लिस्ट झालं, टपल झालं, सेट झालं, डिक्शनरी झालं, असे टॉपिक डिटेलमध्ये आपण स्टडी करणार. इवन फक्त त्याला स्टडीज नाही करणार आहे, त्याच्यामधले जे पण नंबर ऑफ क्वेश्चन तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात ते पण टॉपिक आपण स्टडी करणार आहे. नंतर फंक्शन झालं, फंक्शनचे वेगवेगळे टाईप झाले, लॅम्बडा फंक्शन काय असतं, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग पूर्णच्या पूर्ण मुलांना खूप जास्त अवघड जातं पायथॉनमध्ये OOPचं, पण ते पण तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार मी. नंतर फाईल हँडलिंग झालं, एक्सेप्शन हँडलिंग झालं, आणि त्यानंतर तुमचं येतं लायब्ररीजवाला पार्ट. तर पायथॉनच्या लायब्ररीजमध्ये तुम्हाला NumPy, पांडाज, मॅटप्लॉटलिब आणि सीबॉर्न हे सगळं शिकवल्यानंतर खूप सारे प्रोजेक्ट्स आपण याच्यावर प्रॅक्टिस करणार आहे. इवन याच्या बेसिसवर पण खूप सारे प्रोजेक्ट्स आपण इथं प्रॅक्टिस करणार आहे. आणि यासाठी जो टायमिंग जो आपल्याला लागणार आहे 2 महिने मी नक्की पायथॉन इथे शिकवणार आहे तुम्हाला. आणि त्यानंतर पुढचा आपला पार्ट येतो की स्टॅटिस्टिक्स फॉर डेटा ॲनालिटिक्स. बरेचसे लोक काय करतात की हा पार्ट मिसच करून देतात, त्यांना असं वाटतं की मुलांना मॅथ हे येतच असेल, पण असं काही नाही. तुम्हाला मॅथमॅटिक्सचे खूप सारे टॉपिक्स मुलांचे वीक्स असतात की मीन काय, मोड काय, व्हॅरियन्स काय, स्टँडर्ड डेव्हिएशन काय, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन काय असतं, सेंट्रल लिमिट थेरम काय असतो, नंतर हायपोथेसिस टेस्टिंग काय असते, फंडामेंटल ऑफ प्रोबॅबिलिटी काय असतं, असे टॉपिक जे तुम्हाला पुढे मशीन लर्निंगसाठी पण इम्पॉर्टंट आहे, तो पण टॉपिक मी इथे तुम्हाला शिकवणार आहे. त्यानंतर पुढचा तुमचा पार्ट आहे तो डेटा ॲनालिटिक्स युजिंग पायथॉन, की डेटा API पासून कसा आपण डेटा गॅदर करतो, वेब स्क्रॅपिंग काय असतो, नंतर डेटा क्लिनिंग काय असतं, नंतर EDA काय असतं, डेटा स्टोरी टेलिंग काय असतं, आणि स्ट्रीमलीड नावाचा टूल मी तुम्हाला इथे शिकवणार आहे. आलं ना, असा सिलेबस मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे की ज्यामधून तुम्हाला फायदाच होईल. आलं ना, मला 20 जरी मुलं आले तरी चालतील, पण असे पाहिजे की जे मेहनत टाकायला तयार आहे. ठीक आहे. SQL तुम्ही बघा की आपलं पूर्ण ॲडव्हान्स SQL आणि SQL तुमचं होणार आहे. त्यानंतर पॉवर BI आपण डेपमध्ये घेणार आहे. नुसतं पॉवर BI नॉर्मल वेने नाही शिकवणार, तर त्यामध्ये AIचं इंटिग्रेशन पण मी तुम्हाला इथे शिकवणार आहे. त्यानंतर आपण घेणार आहे एक्सेल. तर एक्सेलमध्ये सर्व जे पॉईंट आहे तुम्ही आतापर्यंत जेवढे बघत आला सगळे पॉईंट इथं कवर होतील. आणि इथं तुम्हाला फक्त सिलेबसचा ओव्हरव्ह्यू दिसतोय, असं याला फायनल सिलेबस नका मानू, यामध्ये खूप सारे अजून टॉपिक ॲड होऊ शकतात. आले ना. आणि मी काही लाईव्ह प्रोजेक्ट घेणार आहे, जसं की इंटरॅक्टिव्ह टेस्ट ॲनालिसिस प्लॅटफॉर्म, नंतर ई-कॉमर्स सेल ॲनालिसिस कसं केलं जातं, म्हणजे फुल स्टॅक ॲनालिस्ट म्हणून ज्यांना जॉब लागतात ते कसं करतात, नंतर फायनान्शियल डेटाचं ॲनालिसिस कसं केलं जातं, आले ना, युजिंग एक्सेल, आणि उबरचा डेटा कसं ॲनालिसिस करतात, असे खूप सारे प्रोजेक्ट आपण इथं टाकण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही AI टूल बघितलं तर खूप सारे AI टूलचा मी तुम्हाला बेसिक यूज सांगणार आहे की तुम्ही कसं याच्यामध्ये यूज करायचं आहे, पण हे शेवट सांगणार आहे कारण की तुम्हाला कोअर फंडामेंटलचे लॉजिक आधी क्लिअर झाले पाहिजे. त्यानंतर मशीन लर्निंगचं बेसिक्स तुम्ही बघितलं तर काही मुलांना ना इंटरव्ह्यूमध्ये ना जेव्हा तुम्ही डेटा ॲनालिटिक्सचा इंटरव्ह्यू द्यायला जातात तर सिनारिओ बेस्ड क्वेश्चन तुम्हाला विचारतात. तर त्या सिनारिओ बेस्ड क्वेश्चनमध्ये तुम्हाला मशीन लर्निंगचे काही थेरॉटिकल पार्टचं नॉलेज असलं पाहिजे. तर तुम्हाला इथं मी थेरॉटिकल वेने मशीन लर्निंगचे बेसिक्स शिकवण्याचा प्रयत्न करत, आणि त्यासोबतच डेटा इंजिनिअरिंगचे बेसिक्स पण तुम्हाला इथे शिकवण्याचा प्रयत्न करत. आणि या कोर्ससोबत नुसतं मी शिकवणार नाही, तर तुम्हाला इंटर्नशिप पण प्रोव्हाइड करणार आहे. तर मी काही प्रोजेक्ट्स तुम्हाला ॲज अ इंटर्नशिप पार्ट म्हणून देणार आहे, ते तुम्ही कंप्लीट करायचे, मग तुम्हाला सर्टिफिकेट इथून मिळेल. हा कोर्स मी खूप मेहनत लावून आणि खूप जास्त मेहनत टाकून हा ऑफलाईन नाशिकमध्ये आणि ऑनलाईन कोडिंग शिकव प्लॅटफॉर्मवर टाकलेलं आहे. आले ना. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर ही रीलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भले रील ही मोठी दिसत असेल, पण तुम्ही काम ही पूर्ण रोडमॅप तुम्ही जाणून घ्या. आणि या सिलेबसचं जर PDF पाहिजे असेल तर ही रील मला DM मध्ये शेअर करा, मी तुम्हाला PDF हा शेअर करतो.